आणि तसेच या नगरीचे आदरणीय प्रकाशदादा कांबळे हेही 22 वर्षापासून संविधानाच्या गौरव सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे तेही एक हाताने घेतात। आज पूर्ण नगरीमध्ये खरंच मला असं वाटतं की नामांतराच्या लढ्यात जसे शहीदांचे थर दिसते, तिरंगी झेंड्यावरती जसे अशोक चक्र दिसते, जर का आला प्रश्न भीम चळवळीचा राहुल या महाराष्ट्रातच पूर्ण शहर हे नंबर 1 ला दिसते। प्रत्येक चळवळीचा कारभार चालवणे तोंडाचा खेळ नाही। आणि आताच्या दुःखद घटनेमध्ये परभणी शहरामध्ये जी दुःखद घटना घडली त्या घटनेमध्ये आमच्या ताई सविता राहुल आहिरे यांच्यातर्फे सदर गीताला 50 रुपयाची भेट आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी भीमाचा खरा सिपाही आज आपल्यात नाही आणि परभणी शहराचीच नव्हे तर महाराष्ट्राची बुलंद तोफ असलेले लोकनेते आदरणीय विजय वाकोडे साहेब आज त्यांना बाबा म्हणजे पूर्वी बाबाच म्हणायचे, आजही आदरणीय बाबाच म्हणतात। ह्या वीरांना विनम्र असे अभिवादन करण्यासाठी आणि तसेच आमचे मित्र विजय यशवंतरावजी वावळे यांच्यातर्फे सदर गीताला 100 रुपयाची भेट पाठवली आहे। त्यांना श्रद्धांजली शब्दरूपी सोनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा वैयक्तिक घाट होता, म्हणून आम्ही सुंदर असं लिखाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लक्ष असावं। डिसेंबर काळ्या दिवसात प्रसंग घडला परभणी शहरात विटंबना केली संविधान प्रतीची कशी हिम्मत हरामखोराची कशी हिम्मत हरामखोराची कशी हिम्मत हरामखोराची
संविधान प्रेमी, आज जरी स्वतःचं अस्तित्व आज कमजोर वाटत असेल त्यांना की माझं वय झालं, आज माझी अवस्था अशी आहे, पण संविधानाच्या प्रेमापोटी त्यांनी हे 10 रुपये नाही हो, 10,000 सारखी त्यांनी मला थाप दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि मग असे अचानक कसे हो घडले, भीमसैनिक ते भिडले, पाहत त्याचा ते आडवले, तेथेच पायी त्याला तुडवले. असे अचानक कसे ते घडले, भीमसैनिक तेथे अडले. अरे पाहताच त्यांनी त्याला अडवले. तो हरामखोर पवार नावाचा व्यक्ती ज्याने संविधान प्रत तोडली, त्याला तेथेच पायी त्याला तुडवले. म्हणून राग अनवर झाला सर्वांना, राग अनवर झाला सर्वांना, वाहतो श्रद्धांजली ही शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना. तर काय म्हणायचं आहे, कळाला सोमनाथाला प्रकार, निघाला घराच्या तो बाहेर. कारण ज्यावेळेस हा प्रकार प्रतिमा फोडली, हा प्रकार सोमनाथाच्या लक्षात आले, निघाला तो घराच्या बाहेर. अरे म्हणून म्हणतो लढला प्राणपणाने लढाई, तूच सोमनाथा खरा भीमाचा सिपाही, संविधानासाठी प्राणाची आहुती दिली मराठे. तुझा इतिहास आठवत राहील ठाई ठाई. कळाला सोमनाथाला प्रकार, निघाला घराच्या तो बाहेर, पाहता प्रकार अचूक झाला, घडलेला पाहून चित्रित केला, घडलेला प्रकार चित्रित केला, घडलेला प्रकार चित्रित केला. पाहिले पोलिसांनी हो त्याला, अमानुष अत्याचार हो केला, कोठडीत नेऊन त्याला टाळविला, तेथेच मृत्यू त्याचा हो झाला. कारण पोलिसांनी त्याला पकडला, अमानुषपणे अत्याचार केला आणि त्या कोठडीतच त्या भीम सैनिकाचा मृत्यू झाला. आणि आज त्या सोमनाथाच्या आई आहेत माऊली, त्यांना फार मोठं दुःख आहे. म्हणून म्हणायचं आहे, आईच्या मायेचा मोडला हा काळा, आईच्या मायेचा मोडला हा काळा, वाहतो श्रद्धांजली ही दरिद्रा, वाहतो श्रद्धांजली शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना. बाबुळे बाबांनी सोमनाथाला, बाबुळे बाबांनी सोमनाथाला, वाहतो श्रद्धांजली ही शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना, वाहतो श्रद्धांजली शहीदांना. कारण गीताचा शेवट करीत आहे, लक्ष असावं. आणि हे गीत हे सर्वांनी आम्ही मिळून लिहिलेलं आहे. तर काय म्हणायचं आहे, वार्ता कळता ही वाकुडे बाबाला, वार्ता कळता वाकुडे बाबाला, आऊन गेले पोलीस ठाण्याला, बोलू लागले पोलीस फाल्याला, प्रकार कसा कोण घडविला, प्रकार कसा गुन्हे
त्यांच्याच लाप्यांतर म्हणाले द्याहू याचे उत्तर जरी तब्येत त्यांची नाजूक दर्श पाहून झाले भाऊ जागला त्यांच्या वाजला पॅन्थर उगाचा परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय विजयजी वाकोडे बाबा यांना बाबा म्हणूनच नव्हे नरेंद्र गायकवाड यांच्यातर्फे सदर गीताला 50 रुपयाची भेट आली आहे आणि ज्या वेळेस हा प्रकार घडला परभणीमध्ये तर त्यावेळेस वाकोडे साहेबांची तब्येत फार नाजूक होती आणि त्यांनी कलेक्टर ऑफिस मध्ये भाषण दिलं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उंच आवाजामध्ये बोलू नका तुमची तब्येत नाजूक आहे पण तो भीमाचा वाघ होता आदरणीय भीमाचे आदरणीय सोमनाथ सूर्यवंशी भारतीय संविधानाचे समर्थक आणि भीमाचा खरा शिपाई त्या शिपायाची आज त्या माऊलीचं इथं आगमन झालेलं आहे आज त्या फार दुःखी आहे आणि त्यांना अभिमान सुद्धा आहे की माझ्या मुलाला आज समाजामध्ये एका चमकत्या हिऱ्यासारखी जागा मिळालेली आहे सोमनाथाला चमकत्या हिऱ्यासारखी जागा मिळाली आहे त्यामुळे त्या माऊलीचा ओढ दाटून येतो आणि अभिमान ह्या गोष्टीचा आहे की त्या माऊलीने ज्या राज्य सरकारने 10 लाखाची विजयाबाई 10 लाख रुपयाचे आम्ही दिले की बाबा तुमचा मुलगा अशा प्रकारे हे झालेला आहे तर तुम्हाला 10 लाखाची मदत शासकीय मदत म्हणून आणि त्या माऊलीने विजयाताई सोमनाथ सूर्यवंशी विजयाताई सूर्यवंशी सोमनाथाच्या आईने ते 10 लाखाला असे लाथाळले आज त्या माऊलीचं दर्शन होतं फार अभिमान आहे म्हणून म्हणायचं आहे जागेला त्यांच्याच लाप्यांतर म्हणाले त्याहू याचे उत्तर जरी तब्येत त्यांची नाजूक तशा पाहून झाले भावूक तशा पाहून झाले नाजूक तशा पाहून झाले भावूक तशा पाहून झाले भावूक गेले दोघेही सोडून सर्वांना आदरणीय लोकनेते विजयरावजी वाकोडे बाबा आणि त्याच हिमतीने ज्या हरामखोर पोलीसवाल्यांनी लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जमध्ये शहीद झालेले भारतीय संविधान घटनेच्या प्रतीची रक्षण करणारे शहीद सोमनाथ सूर्यवंशी गेले सोडून दोघे सर्वांना वाहतो श्रद्धांजली ही शहीदाला श्रद्धांजली शहीदाला वाहतो श्रद्धांजली शहीदाला वाहतो श्रद्धांजली शहीदाला वाकोडे बाबांनी सोमनाथाला वाकोडे बाबांनी सोमनाथाला वाहतो श्रद्धांजली ही शहीदाला श्रद्धांजली शहीदाला वाहतो श्रद्धांजली शहीदाला वाहतो श्रद्धांजली शहीदाला जय भीम
ह्या संविधान सभेला थोड्या वेळामध्ये सुरुवात होत आहे. सर्व